जय जय रघुवीर समर्थ। समर्थांनी विश्वकल्याणासाठी देवाकडे प्रार्थना केली। येथे देव म्हणजे सत म्हणजेच परब्रह्म। हा देव चराचर सृष्टीचा निर्माता आहे। जसे ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले, तसे समर्थ रामदासांनी विश्वाच्या कल्याणासाठी मागितलेले हे प्रसायदान आहे। समर्थ देवाला लोकांचे कल्याण करायला सांगत आहे। या कल्याणामध्ये ऐहिक सुखप्राप्ती बरोबरच आत्मिक सुखही समर्थांना अभिप्रेत आहे। कल्याण हा शब्द मोक्षासाठी वापरला आहे। मोक्ष म्हणजे मुक्ती, दुःखापासून पूर्ण मुक्ती आणि सुखाची प्राप्ती, ते सर्वांचे अंतिम प्राप्तव्य आहे। या प्रार्थनेतील कारुण्य काळजाला भेटते, ते विश्वाचे अर्थ बनते, जीवन चिंतन ठरते। कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया। जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया। तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे। हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया। अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले। तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया। कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले। आता न दिसे उरी दयाळा, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया।
कल्याण